भाजपचे बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केलं त्यातून हे निदर्शनात येतं की सत्तेची मस्ती आणि जर आपल्या खेड्याच्या भाषेत जर बोललं तर सत्तेचा माज. अरे त्या भाषा कुठली वापरली की तुझ्या बापाला पेरणीला पैसे मी दिले, तुझ्या आईचा पगार मी केला, तुमच्या पोटाचे पैसे मी देतो, ही कोणची पद्धत? अरे तुम्ही देता तर खिशातून देता का? जो माझा शेतकरी हा देशाचा नव्हे जगाचा अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्यामुळं तुम्ही त्यांच्या टॅक्सवर तुम्ही हे सरकार चालवत असता. तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या टॅक्सवर मोजमजा करता तुम्ही आणि त्या शेतकऱ्यांना जर तुम्ही बोलत असाल तर ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि माझं आपल्याद्वारे त्या बबनराव लोणीकरांना सांगणं आहे, तुम्ही माझ्या शेतकऱ्यांची माफी मागा, तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठं आम्ही फिरू देणार नाही. शेवट मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, त्या मातृभाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे. ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही पाहिलं असेल 1-2 दिवसापूर्वी माझी रेल्वेची मीटिंगमध्ये सुद्धा मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, हम हिंदी में भी बात कर सकते हैं, ये हमारे महाराष्ट्र में जब आपकी मीटिंग हो रही तो इधर मराठी बोलना चाहिए. शेवट मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्या मातृभाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे, आलेच पाहिजे. चांगलं आहे ना, चांगलं समाधानकारक चित्र निर्माण होईल त्याचा निश्चित. शेवट राज ठाकरेंचा आणि उद्धव साहेबांचा एकच अजेंडा आहे, मराठी हा अजेंडा आहे. त्या अजेंड्याने त्या झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.